राजधानी दिल्लीतलं अमित शहांचं ऑफिस. या ऑफिस बाहेर शुक्रवारी 9 जानेवारीला प्रचंड राडा झाला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी इथं मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. यात डेरेक ओब्राईन, महुआ मोइत्रा, शताब्दी रॉय यांसारख्या खासदारांचा समावेश होता. या दरम्यान दिल्ली पोलीस तिथं आले. त्यांनी आंदोलन करणाऱ्या खासदारांना हटवलं. पोलिसांनी महुआ मोइत्रा आणि डेरेक ओब्राईन यांना ताब्यात घेतलं. यांचा तृणमूलकडून जोरदार विरोध करण्यात आला. याआधी 8 जानेवारीला कोलकात्यामध्येही राडा झाला होता. ईडीनं टाकलेल्या छाप्यावरती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी जे केलं ते स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधीही झालं नव्हतं. या सगळ्या प्रकारामुळे कोलकात्यापासून दिल्लीपर्यंत राजकीय वातावरण प्रचंड तापलंय. तृणमूल काँग्रेस पक्ष ईडीच्या कारवाईवरून आक्रमक झालाय. प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहोचले. यावरूनच आता पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशाही चर्चांनी जोर धरलाय. या सगळा विषय नेमका आहे काय? ईडीच्या छाप्यावरून ममता बॅनर्जी एवढ्या का तापल्यात? त्यांनी याचा कसा विरोध केला? यावरून बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची चर्चा का सुरू झाल्यात? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. या सगळ्याची सुरुवात झाली 8 जानेवारीला ईडीनं कोलकात्यात टाकलेल्या छाप्यानंतर. ईडीनं गुरुवारी सकाळी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात प्रतीक जैन याच्या कोलकात्यातल्या घरावर आणि ऑफिसवर छापा टाकला. प्रतीक जैन कोण? तर आयपॅकचे डायरेक्टर. आयपॅक ही एक पॉलिटिकल कन्सल्टंट फर्म आहे. ही फर्म राजकीय पक्षांना निवडणूक रणनीती, मीडिया प्लॅनिंग, डेटावर आधारित कॅम्पेन आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. आयपॅकची सुरुवात 2013 साली प्रशांत किशोर आणि प्रतीक जैन यांनी मिळून केली होती. पुढं प्रशांत किशोर यांनी राजकारणात येण्यासाठी आयपॅक सोडलं. तेव्हापासून या फर्मची सगळी सूत्र प्रतीक जैन यांच्याकडे आहेत. आता ईडीनं प्रतीक जैन आणि आयपॅकवरती छापे का टाकले? तर ईडीच्या म्हणण्यानुसार ही कारवाई 2020च्या अनुप माझी उर्फ लाला या कोळसा तस्करी सिंडिकेटशी संबंधित आहे. त्या सिंडिकेटवर पश्चिम बंगालच्या आसनसोल आणि आसपासच्या भागातल्या कोळसा खाणींमधून कोळशाची चोरी आणि बेकायदेशीर उत्खनन केल्याचा आरोप आहे. ईडीचा दावा आहे की कोळसा तस्करीत सहभागी असलेल्या एका हवाला ऑपरेटरनं आयपॅक सोबत कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केलेत. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार यात झालेल्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये आयपॅकचाही समावेश आहे. त्यामुळे ईडीनं गुरुवारी आयपॅक आणि फर्मचे डायरेक्टर प्रतीक जैन यांच्या घरावरती छापे टाकले. आता या सगळ्यात तृणमूल काँग्रेसचा काय संबंध आहे ते पाहूयात. आयपॅक ही फर्म 2021 पासून ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससाठी काम करते. 2021च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या प्रचाराची सगळी धुरा आयपॅकनं सांभाळली होती. त्या निवडणुकीत तृणमूलनं दणदणीत विजय मिळत सलग तिसऱ्यांदा बंगालची सत्ता मिळवली. यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही टीएमसीच्या कॅम्पेनची जबाबदारी आयपॅकवरतीच आहे. आयपॅकचे डायरेक्टर प्रतीक जैन हे तृणमूलच्या आयटी सेलचे प्रमुख आहेत. पण त्यांच्याच फर्मवरती ईडीनं छापे टाकल्यामुळं ममता बॅनर्जी आक्रमक झाले आहेत. ईडीनं गुरुवारी सकाळी 6 वाजता कोलकात्यातल्या 8 ठिकाणी छापे टाकले. सुरुवातीला वातावरण शांत होतं, पण जसजशी या छाप्यांची बातमी मीडियामध्ये यायला लागली तसतसं वातावरण तापायला सुरुवात झाली. ममता बॅनर्जी यांना या छाप्याची माहिती मिळताच त्यांनी फोनवरून प्रतीक जैन यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण त्यांचा फोन ईडीनं जप्त केल्याचं कळाल्यानंतर ममता यांनी स्वतःच त्यांच्या घरी जाण्याचं ठरवलं. ममता बॅनर्जी 12 वाजता पोलिसांना घेऊन थेट प्रतीक जैन यांच्या घरी गेल्या. तिथं कोलकात्याचे पोलीस आयुक्त मनोज वर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी आधीच उपस्थित होते. ममता तिथं 20 मिनिटं थांबल्या. त्यावेळी तिथं ईडीची कारवाई सुरू होती. 20 मिनिटांनी ममता हातात एक फाईल घेऊन बाहेर आल्या. त्यांनी फाईल घेऊनच माध्यमांशी संवाद साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, ईडीची टीम माझ्या पक्षाचे कागदपत्र जप्त करत होती. मी ते परत आणले आहेत. ते हार्ड डिस्क आणि फोन घेऊन जात होते. उमेदवारांची यादी आणि पक्षाची रणनीती हितच आहे. आमच्या पक्षाची सगळी कागदपत्र घेऊन जाणं हे ईडीचं काम आहे का? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती आरोप केलेत. त्यांनी ईडीच्या कारवाईसाठी अमित शहा यांना जबाबदार धरत म्हटलं की भाजप तृणमूलशी लढू शकत नसल्यामुळं ते आमच्या पक्षाची निवडणूक रणनीती चोरण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी तपास यंत्रणांचा वापर केलाय. ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. यानंतर ममता बॅनर्जी या आयपॅकच्या ऑफिसमध्ये गेल्या. त्यांच्या पाठोपाठ काही सीएमओ अधिकारी पोहोचले. या दरम्यान तिथंही ईडीचा छापा सुरूच होता. ममता बॅनर्जी तिथं 3.5 तास थांबल्या. दुपारी 4च्या दरम्यान त्या ऑफिसमधून काही फाईल्स घेऊन बाहेर आल्या आणि निघून गेल्या. या दरम्यान ममता बॅनर्जी यांचे सुरक्षा कर्मचारी सुद्धा आयपॅकच्या ऑफिसमधून फाईलचे गट्टे गाडीत घेऊन जाताना दिसले. त्या फाईल्समध्ये काय होतं हे अजून कळालेलं नाहीये. पण गुरुवारी कोलकात्यामध्ये जे काही घडलं ते अभूतपूर्व होतं.
एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानं तपास यंत्रणांच्या कारवाई दरम्यान असं पाऊल उचलण्याची ही देशातली पहिलीच वेळ आहे। यावरून आता राजकारणाचा पारा चढलाय। गुरुवारी कोलकात्यातल्या या राड्यानंतर शुक्रवारी सकाळी याचे पडसाद राजधानी दिल्लीतही उमटले। शुक्रवारी सकाळी दिल्लीतल्या गृह मंत्रालयाबाहेर तृणमूल काँग्रेसच्या 8 खासदारांनी निदर्शनं केली। तृणमूलचे डेरेक ओब्राईन, महुआ मोइत्रा, कीर्ती आझाद हे खासदार घोषणाबाजी करताना दिसले। या दरम्यान काही खासदारांना धक्काबुक्की झाली, काही जण खाली पडले। पोलिसांनी सकाळी 10 वाजता खासदारांना ताब्यात घेतलं, त्यांना दुपारी 12 वाजता सोडण्यात आलं। त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून पोलिसांच्या कारवाईवरती टीका केली। लोकांनी निवडून दिलेल्या खासदारांना अशा प्रकारे वागणूक देणं हे कायद्याचं उल्लंघन असल्याचा आरोप ममतांनी केला। इकडे शुक्रवारी दुपारी ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात ईडीच्या कारवाई विरोधात मोठा मोर्चा काढला। यामध्येही तृणमूलचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। ममता बॅनर्जी यांनी ईडी विरुद्ध 2 तक्रारीही दाखल केल्या आहेत। या तक्रारी आयपॅकच्या ऑफिसवर आणि प्रतीक जैन यांच्या घरावर टाकलेल्या छाप्याशी संबंधित आहेत। या तक्रारीच्या आधारे कोलकाता पोलिसांनी FIR नोंदवली असून तपास सुरू केला आहे। आता गुरुवारी ईडीच्या छाप्यादरम्यान जे काही घडलं त्यावरून ममता बॅनर्जी आणि ईडी या दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली। ईडीनं ममता बॅनर्जी आणि बंगालच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात CBI चौकशीची मागणी करण्याची याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल केली। ईडीनं आरोप केला की ममता बॅनर्जी आणि बंगाल पोलिसांनी त्यांच्या कामात अडथळा आणला। ईडीनं म्हटलंय की छापा दरम्यान ज्या फाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड जप्त करण्यात आले ते ईडीला परत केले जावे। या विरोधात ममता बॅनर्जी यांच्या पक्षानेही कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। तृणमूलनं आरोप केला की ही कारवाई संविधानाच्या कलम 19 आणि 21 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे। TMCनं दावा केलाय की विधानसभा निवडणुकांआधी तृणमूलच्या कॅम्पेनमध्ये अडथळा आणण्यासाठी हे छापे टाकण्यात आलेत। यात मनी लॉन्ड्रिंगसारखा कोणताही गैरव्यवहार झालेला नाहीये। या दोन्ही याचिकांवर शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता सुनावणी होणार होती। त्यावेळी न्यायालयामध्ये वकिलांची प्रचंड गर्दी जमली। परिस्थिती अशी होती की लोकांना उभं राहायलाही जागा नव्हती। तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि वकील कल्याण बॅनर्जी यांनी लोकांना निघून जाण्याचं आवाहन केलं, परंतु वकिलांमध्येच धक्काबुक्की आणि वाद सुरू झाले। या गोंधळांमुळे वैतागून न्यायमूर्ती शुभ्रा घोष यांनी सुनावणी 14 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली। आता या सगळ्या राड्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का अशा चर्चांनीही जोर धरलाय। कारण गुरुवारी ईडीच्या छापेमारी दरम्यान जे काही घडलं ते ऐतिहासिक होतं। एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट छापेमारीच्या ठिकाणी जाऊन फाईल्स ताब्यात घेणं हा प्रकार याआधी देशात कधीही घडलेला नाहीये। यानंतर फक्त भाजपच नाही तर कम्युनिस्ट आणि काँग्रेस पक्षानेही ममता बॅनर्जींच्या अटकेची मागणी केली। CPMनं म्हटलं की ममता बॅनर्जी यांनी यात हस्तक्षेप केला कारण प्रतीक जैन यांच्याकडे त्यांच्या भ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रे होती। काँग्रेसचा आरोप आहे की आयपॅकनं TMCसाठी निधी गोळा केला। दोन्ही पक्षांनी ममता बॅनर्जी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। भाजपनं सुद्धा ममता बॅनर्जी यांनी हे त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणूनच केल्याचं म्हटलंय। यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशा चर्चा सुरू झाल्यात। ममता बॅनर्जींच्या अटकेबाबत वरिष्ठ वकिलांचं म्हणणं आहे की या प्रकरणात ममता बॅनर्जी यांना अटकही होऊ शकते, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सभागृहाबाहेर कोणतंही स्पेशल संविधानिक संरक्षण नसतं। जर ईडीनं हे सिद्ध केलं की ममता बॅनर्जी यांनी छाप्यादरम्यान ताब्यात घेतलेल्या फाईल्स त्यांच्या तपासासाठी महत्त्वाच्या होत्या, तर अशावेळी मुख्यमंत्र्यांना लगेच अटक होऊ शकते। त्यानंतर राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा दाखला देऊन राष्ट्रपती राजवटीची मागणीही केली जाऊ शकते। या सगळ्या प्रकरणावरून सध्या बंगालमधलं राजकारण प्रचंड तापलंय। ममता बॅनर्जी यांनी ईडीच्या कारवाईवरून जो काही राडा घातला त्यामुळं विधानसभा निवडणुकांआधी विरोधी पक्षांना नवा मुद्दा मिळालाय। आता याचे पडसाद निवडणुकीवरती पडणार हे तर नक्की आहे, पण त्याआधी स्वतः ममता बॅनर्जी यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे। आता या प्रकरणात पुढे काय होतं, कोर्टात काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका।